सर्वांना मानाचा जय भीम। नीम का पत्ता कड़वा है, संजय शिरसाट भड़वा है। या भाळखावा संजय शिरसाटनं विधिमंडळाच्या सभागृहात ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्यात खोट्या केसेस दाखल केल्या जातात असं वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲट्रॉसिटी ॲक्टची निर्मिती केली। त्या बाबासाहेबाचा विरोध संजय शिरसाट समाज कल्याण न्यायमंत्री यानं केला। हा भाळखाऊ म्हणते की ॲट्रॉसिटी ॲक्ट मध्ये खोट्या केसेस दाखल केल्या जातात। ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा हा कसा अस्तित्वात आला या मादर चोदाले आई झवाळ्याले माहित आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 नोव्हेंबर 1930 ला पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधासाठी अनुसूचित जाती जमातीवर कशा पद्धतीनं या देशात अत्याचार होतात म्हणून कफायत मांडलं। त्या कफायतमध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात काहीतरी ठोस भूमिका घ्या अशी मागणी या कफायतच्या माध्यमातून केली। सर राजा पंचम जॉर्ज यांनी या कफायतची दखल घेऊन बाबासाहेबांनी अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या या निवेदनात राजा पंचम जॉर्ज यांची सिग्नेचर देऊन रॅमसे मॅकडोनल्ड यांनी याला सहमती देऊन टाकली। म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा बाबासाहेबांनी 20 नोव्हेंबर 1930 पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये निर्माण केला। मग हा कायदा बदलण्याची भाषा संजय शिरसाट कसे करतात हा माझा सवाल आहे। या भाळखावाला बाबासाहेबांनी हा कायदा गोलमेज परिषदेमध्ये मान्यता करून घेतला याची याला माहिती आहे का? ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत खोटे केसेस केल्या जातात असं हा विधिमंडळात म्हणते। विधिमंडळाला हा कायदा बदलण्याचा अधिकार आहे का? ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा राज्याला बदलता येते का? हा कायदा केंद्राचा कायदा आहे। अरे केंद्र सरकारला यात फक्त दुरुस्ती केल्या जाते परंतु हा कायदा बदलता येत नाही। हा कायदा थेट भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 17शी म्हणजे मूलभूत हक्काशी संबंधित आहे। हा कायदा कोणाच्याच बापाला बदलता येत नाही याचा नीट अभ्यास या भाळखाऊ संजय शिरसाटला आहे की नाही? बाबासाहेबांनी नागरिक हक्क संरक्षण अधिनियम 1955 कायद्याच्या अंतर्गत पारित करून घेतलं। त्या कायद्यात 1949-55 पर्यंत कशा पद्धतीनं अस्पृश्यांवर अत्याचार झाले यासाठी नागरिक हक्क संरक्षण अधिनियम हा कायदा अस्तित्वात आला। 1989 पर्यंत या कायद्यात कशा पद्धतीनं अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार झाले आणि किती केसेस दाखल झाले आणि कोणाकोणावर याच्यात सजा झाली, कितीक लोकांनी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत पैसे देऊन केसेस मागे घेतले, म्हणजे आमदार खासदारांच्या दबावात याच्यात कितीक लोकांवर तर गुन्हे दाखल होत नाहीत। पीडित कुटुंबाला न्याय सुद्धा मिळत नाही। पोलीस स्टेशनमध्ये या कायद्याचा व्यवस्थित तपास होत नाही, विशेष तपास केला जाते हा IAS अधिकाऱ्याच्या जवळून म्हणजे उप पोलीस महानिरीक्षकांजवळून याचा तपास केला जाते। परंतु पोलीस निरीक्षक
याचा तपास करत नाही, स्थानिक पोलीस स्टेशनच्या हवाली याचा तपास दिला जाते आणि पोलीसवाले या कायद्यात तपास करत नाही। हा कायदा हा आरोपी तसाच न्यायालयात हजर करतात आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला जामीन मिळते, परंतु अत्याचार झालेल्या व्यक्तीला न्याय मिळत नाही। बाकी स्थानिक राज्यात हा कायदा एवढा कठोर कायदा आहे की विशेष न्यायालय याचे स्थापन आहेत। 179 विशेष न्यायालय संपूर्ण राज्यात स्थापन केलेले आहेत, परंतु महाराष्ट्रातच विशेष न्यायालयाचे आजपर्यंत स्थापन झालेले नाही, आजपर्यंत विशेष न्यायालय स्थापना केलेलं नाही। हे असल्या अवलादी महाराष्ट्रात पैदा झाले आणि बाबासाहेबांच्या कायद्याला विरोध करतात, अॅट्रॉसिटी ऍक्टला। आपलाच व्यक्ती, आपल्या समाजाचा व्यक्ती, समाज कल्याण न्याय मंत्री असणारा अॅट्रॉसिटी ऍक्टला विरोध करते। किती लाजिरवाणी गोष्ट आहे। यासाठी बाबासाहेबांनी हा अॅट्रॉसिटी ऍक्ट तयार केला होता का? ज्या समाजाचं रक्षण करण्यासाठी बाबासाहेबांनी गोलमेज परिषदमध्ये 20 नोव्हेंबर 1930 ला हा कायदा पारित करून घेतला, तोच कायदा आज मिटवण्याचं काम हा भाळखौ संजय शिरसाट करत आहे। आता हा शिरसाट नसून हा कुलकर्णी झाला। संजय कुलकर्णी हा मादरचोद समाज कल्याणचा मंत्री आहे। एका पोळीच्या तुकड्यासाठी लाचार झालेली हा औलाद बाबासाहेबांचा कायदा बदलण्यासाठी निघाली। मग याला नेमकं बदल पाहिजेत तरी काय? म्हणजे समाजावर होणारे अत्याचार हा उघड्या डोळ्याने पाहते। अरे रोहित वेमुला झाला, खैरलांची हत्याकांड झालं, खैरलांची हत्याकांडात आमच्या माया बहिणीची धिंड काढली, आमच्या माया बहिणीवर अत्याचार केले, त्यावेळेस संजय शिरसाटला दिसलं नाही का? सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली, ते दिसलं नाही का? महाराष्ट्रात किती केसेस, किती अन्याय झाला याचा आकडा संजय शिरसाटनं विधिमंडळात मांडला का? आणि विधिमंडळात हा मांडते काय की अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत खोटे केसेस दाखल केल्या जातात। हा भाळखौ कोणाची औलाद आहे? कुलकर्ण्याची औलाद संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहे। बाबासाहेबांच्या कायद्याला विरोध करणारा हा औलाद जागोजागी पुतळे दहन करा, याचा निषेध करा, याच्या घरावर हल्ले करा आणि हा ज्या रस्त्याने जाईल त्या रस्त्यावर याला काळे झेंडे दाखवून याचा निषेध करा। हेच व्हिडिओतून आवाहन करतो। अॅट्रॉसिटी ऍक्ट कायदा बदल करा म्हणते हा, तर अॅट्रॉसिटी ऍक्ट कायदा राज्याला बदल करण्याचा अधिकार आहे का? याचं उत्तर संजय शिरसाट भाळखाऊने दिलं पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो। संजय शिरसाटचा निषेध करतो, धिक्कार करतो। नीम का पत्ता कड़वा है, संजय शिरसाट भड़वा है, भड़वा रहेगा। ये कुलकर्णी की औलाद है और कुलकर्णी की औलाद रहेगी। जय भीम, जय संविधान।